गर्दी आहे म्हणून एवढीच गर्दी आहे प्रो गोविंदाला सर. तत्पूर्वी मात्र आमच्या दापोली तालुक्यातील एक सुप्रसिद्ध सचिन दादा करतोय. नमस्कार मंडळी, तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर मंडळी आत्ता आहे मी किसन भवन दापोलीमध्ये आणि आजचा ब्लॉग जो आहे तो दापोलीतून आपण सुरू करतो आहे. तर आपल्यासोबत आहे आर्यन, आपल्यासोबत आहे आज सार्थक नाही आहे, आर्यन आहे आणि बाकी अत्र वगैरे कोण नाही सध्या आपल्यासोबत. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपण चालू आहे प्रो गोविंदा बघायला. आज दापोलीमध्ये जिल्हास्तरीय प्रो गोविंदा आहे. मागच्या 2 वर्षीच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्या बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि आत्ता आपण चाललो आहे तर प्रो गोविंदा सुरू होऊन आता खूप बराच वेळ झाला आहे, म्हणजे जवळजवळ तासभर झाला चालू झाला आहे. बघूया किती तिथे जाऊन शूट करायला मिळते, तर फटाफट जाऊया आणि बघूया तिकडे जाऊन काय काय मजा येते आहे. तर पूर्ण बघा व्हिडिओ आजचा, कुठे स्किप करू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आपल्यासोबत 2 मेंबर अजून वाढले, शौर्य आणि श्रावणी आहे. तर आत्ताच आम्ही आलो आहे इकडे, तुम्हाला आवाज पण येत असेल बाजूला, तर लगेच फटाफट जाऊया आणि बघूया काय काय शूट करणार. आणि इथे तुम्ही दिदाला घेऊन येतो का? यासाठी एकूण वेळ आहे 19 सेकंद आणि 74 मायक्रो सेकंद. 19 सेकंद आणि 74. तर मंडळी पब्लिक पब्लिक फुल आहे, खूप एकदम क्राऊड आहे. गेल्या वर्षीचं मिळालेलं विजेतेपद हा योगायोग नसून घेतलेले श्रम आणि मेहनत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलेला आहे नागेश्वर गोविंदा पथक अरणे फणसवाडी दापोली. मंडळी माहोल बघताय, खूप सारा माहोल चालू आहे आणि आता तब्बल 7 गोविंदा पथकाने स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यातले आता 4 गोविंदा पथक क्वालिफाय झाले. तर ते 4 गोविंदांचे मनोरे आता तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तत्पूर्वी मात्र आमच्या दापोली तालुक्यातील एक सुप्रसिद्ध सचिन दादा करतोय. त्याचबरोबर मी कोकणला एक युट्यूबर देखील आले आहेत, ते देखील आहेत कुठेतरी, त्यांना पण एक बघितले. आणि अजून एक आमचे युट्यूबर महापुरुष रत्नागिरी युट्यूब आणि नागेश्वर गोविंदा पथक ते पण तिथे आहेत. अशा तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आजचा जो आहे तो तुम्हाला युट्यूबच्या चॅनलवर बघायला मिळेल. बघूया पुढचे 4 कुठले त्यांचा काय उपाध्यक्ष शौर्य सरपंच अक्षय पाठक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महिला गोविंदा पथकाने रचून एक वेगळाच इतिहास घडवलेला आहे. या महिला पथकाला खास या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. विद्या भिकाजी साठे यांनी दोन्ही गोविंदा पथका या ठिकाणी तयार झाले. 50 वैक धारण केलाय. तर एका बाजूला आज चिपळूण असेल तर दुसऱ्या बाजूला इंदुराज गोविंदा पथक जालगाव आहे. दोघांचं पण या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर प्रयत्न चालू आहे. पाण्याची व्यवस्था करा आयोजकाकडून, पुढची पाण्याची व्यवस्था करूया. पहिली उपनंतर लढत इथे संपलेली आहे आणि जो पहिल्या उपंत लढीचा थरार आपण आत्ताच पाहिला आणि त्याच्यामध्ये बाजी मारलेली ते अर्थातच हिंदुराज गोविंदा पथक जालगाव. पहिल्या नक्कीच या ठिकाणी गर्दी आहे म्हणून एवढीच गर्दी आहे प्रो गोविंदाला सर. हे जे आहे ते वेगाचे बादशाह राहिले. दोन्ही गोविंदा पथकाने आपला बेस्ट दिलाय या संपूर्ण प्रो गोविंदामध्ये. या ठिकाणी
ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर दोन्ही गोविंद पदक आहेत. एका बाजूला असेल जिगत विजेता तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महापुरुष गोविंद पदक पदरवटा रत्नागिरी. दोन्ही वेगाचे मार्च आहेत. काय होत आहे आणि इथे मात्र चॅम्पियनचा परफॉर्मन्स दिसलाय. गोविंद पदक ठरलंय. विजय होणार कोण काही मागच्या रस्तिक प्रेक्षकांना दिसत नाहीये त्यामुळे थोडं मागे उभं राहा सर्वांना विनंती करतोय आणि स्क्रीन पासून थोडस बाजूला उभे राहा. दापोलीकर तयार आहेत का? आवाज येत नाहीये दापोलीकर, एकदा येऊ द्यात आवाज. कोण म्हणणार अजिबात माहित नाही. दापोली प्रो गोविंदा 2025 पर्व 3 रसिक प्रेक्षक अगदी आतुरलेत. चॅम्पियन कोण आहे? कारण पर्व 1 चा चॅम्पियन आहे इंदुराज गोविंदा पदक, ज्यांना कोकणचा राजा या नावानं आता संबोधित जाईल. ज्या वेळेला इंदुराज गोविंदा पदकाची एंट्री होईल त्या वेळेला कोकणचा राजा या नावानं नक्कीच त्यांना संबोधित केलं जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या पर्वात ही चॅम्पियन आहे प्रो गोविंदा 2025 चा विजेता. थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. काय माहित आवाज वाटला त्याचा. हंडी फोडणं बंधनकारक असणार आहे. त्याची दोन्ही गोविंदा पदकांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी तर दोन्ही गोविंदा पदकाच्या माध्यमातून आता या ठिकाणी रचले गेले. तर थोडासा वेग आहे इंदुराज गोविंदा पदकाचा. एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं प्रचंड अनुभव असलेला या ठिकाणी काय घडतंय
पथक 4 जणांचा हा मनोरा कोणताही आधार न घेता आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहेत। एक आगळं वेगळं असं हे आकर्षण हिंदुराज गोविंदा पथक आपल्या समोर हे सादरीकरण करत आहेत। चौघांचा हा मनोरा